नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषिकन्या उद्योग संवादातील कृषिकन्या शेतकरी समृद्धी केंद्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 27 डिसेंबर. साधारणतः कालपासून 26 डिसेंबर 27 डिसेंबर या 2 दिवसामध्ये आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. आणि या ढगाळ वातावरणामध्ये काय होतं आहे की आपल्या कांदा पीक हे बऱ्याचशा रोगांना बळी पडत असतं. त्यामध्ये करपा असेल, आपल्या थ्रिप्स असेल. जर आपण पाती जर बघितला तर त्यावरती एक बारीक बारीक किडे आपल्याला जाणवतील. तो थ्रिप्सचा प्रकार आहे. आणि या वातावरणामध्ये शेतकरी बांधवांनो काय होतं की हे पोषक वातावरण त्या किड्यांना आणि रोगींना असतं, तर त्याचा प्रादुर्भाव ते वाढवू शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे, त्याची उपाययोजना थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये काय करा, आपण एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक साधारणतः साप पावडर असेल किंवा आमिस्टार टॉप असेल, आपलं रेडोमिल गोल्ड असेल, 30 ग्रॅम प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एक कीटकनाशक, त्यामध्ये आपण अलायका 8 ते 10 ग्रॅम अलायका आपण त्यामध्ये घेऊ शकतो. ॲक्ट्रा त्यामध्ये आपण घेऊ शकतो. तर ते घेऊन आणि त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं टॉनिक, जे की बायोव्हिटा एक्स आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो. चांगल्या प्रकारचं कांदा पिकावर परिणाम दाखवणारं हे टॉनिक आहे. बायोव्हिटा एक्स साधारणतः 30 ml प्रति पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे. आणि याची फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकावरती किंवा रोपांवरती करायची आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही किंवा रोग होणार नाही. आणि या दिवसांमध्ये शक्यतो शेतकरी बांधवांना आपल्या कांदा पिकास पाणी देणे टाळा. एवढा जरी उपाययोजना केला तर आपले पीक आपण संरक्षित करू शकतो. धन्यवाद.